पुन्हा दोन जोरदार अशी अपील आणि आणि निश्चितच लेग बिफोर च्या गडी बाद झाल्या. चांगला गोलंदाज रुपेश जाधव यांची अतिशय चांगला चेंडू, पहिल्या चेंडूमध्ये चौकार, दुसरा चेंडू गडी बाद. अतिशय 3 चेंडू टाकून झालेले. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केलेल्या आहेत ते रुपेश जाधव, युवा स्पोर्ट्स वाघोली. नवीन फलंदाज गेला दर्शन, अतिशय अनुभवी फलंदाज. नेहमीच आपलं इशिका तरखड संघाला नेहमीच योगदान असते. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, लॉंग लेगला खेळला गेला. निश्चितच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या पोचली गेली ती 6. बॅकवर्ड शॉर्ट लेग कडे खेळाडू होता पण चेंडू डोक्याच्या वरून गेला आणि नक्कीच 2 धावा काही रोखू शकत नाही तो युवा स्पोर्ट वाघोली संघ आणि धावसंख्या पोचली गेली ती 6. चेंडू झाले ते 4. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका कव्हर पॉइंटला खेळला गेला. निश्चितच 1 धाव पूर्ण, धावसंख्या पोचली गेली ती 7. शेवटचा चेंडू, अतिशय चांगला असा प्रहार केलेला आहे तो म्हणजे सिलिम मिड बाउंडच्या वरून आणि नक्कीच मिड विकेटला चौकार. अतिशय चांगला फटका मिड विकेटला पार केलेला आहे ते लेफ्ट हँड फलंदाज. आणि निश्चित 1 षटकांतर धावसंख्या पोचली गेली आहे ती 11. या धावसंख्यावरती 1 गडी बाद 11. इशिका रवींद्र तरखड आणि दुसरं षटक घेऊन येतात ते गोलंदाज संदेश. वैयक्तिक पहिलं षटक संघाकडून, दुसरं षटक येतं संदेश. अरे 2 टी शर्ट दे ना सफेद पंचांसाठी. ये दे ना 42 चे दे दोन्ही पण.
पाहिजे होते ना. हाफ करू दे. मारला होता चांगला असा जय रुपेश जाधव यांचा तिकडे. जय रुपेशने पकडला. रुपेश जाधव यांचा चांगला झेल पकडला गेला. नवीन फलंदाज गेलाय तो अमोल. पुन्हा एकदा इथे झेल सुटलेला आहे राकेश यांच्याकडून. चांगला झेल होता अमोल यांचा आणि पहिला जो गोल्डन डकचा शिकार झाला असता अमोल रिंजड, पण झेल सुटला गेला राकेश यांच्याकडून आणि जीवदान दिलेलं आहे ते अमोल सारख्या फलंदाजाला. आक्रमक फलंदाज आहे तो म्हणजे अमोल आणि नक्कीच बघू किती महागडा ठरू शकतो अमोल. आणि धावसंख्या पोचली गेली ती 12. या धावसंख्यावरती चांगली गोलंदाजी करतात संदेश. बॅक टू बॅक 2 गडी होते बॅट, परंतु झेल सुटला गेला. आणि आता लेफ्ट हँड फलंदाजाला हितेश आपल्या 1 चेंडू 4 धावा केलेल्या आहेत आणि तोच खेळ खेळत आहे मैदानामध्ये. वैयक्तिक 4 धावसंख्यात 1 चेंडूचा खेळ खेळलेला आहे तो. अतिशय चांगला फटका रिव्हर्स अटेंड केलेला आहे आणि बघूया किती धावा आहेत. आणि पंचांचा इशारा चौकार आणि धावसंख्या पोचली गेली ती 4 धावेने. धावसंख्या झाली ती 16. आणि निश्चितच पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 18. दुसरं षटक मैदानात चालू आहे. चेंडू झाले ते 5. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू गलीला खेळून काढलेला आहे आणि नक्कीच चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 3 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि 3च धावावर समाधान मानावं लागेल. इशिका लेवन या संघाला धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 21 आणि पंचांचा रिव्ह्यू चौका आहे का बघायचा आहे. नांगली पालघर जिल्ह्याची होती ती बावली. नामो पोशानी एके पोशीला नांगली पालघर जिल्ह्याची. आणि 3 धावा. रिव्ह्यू तुम्ही गमावलेला आहे लक्षात ठेवा. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आहे.
आणि ते चेंडू बाउंड्री लाईनच्या आधीच अटकवला गेलेला आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही रिव्ह्यू घालवलेला आहे. चला धावसंख्या पोचली गेली आहे ती 21. 2 षटकांतर इशिका 11 तरकडे या संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 21. आणि गोलंदाजाला ते हितेश नाईक आणि फलंदाजी सुद्धा हितेश नाईक असे जुने असे खेळाडू आहेत. नक्की तुम्हाला वाघोली संघाकडून खेळताना दिसतात. आणि युवा स्पोर्ट वाघोली संघ खूपच जुना संघ आहे, अनेक वर्षापासून खेळत आहे. वसई पट्ट्यामध्ये त्याच्या बाहेर सुद्धा खेळतात. आणि पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या पोचली गेली आहे ती 22 या धावसंख्येवरती. जोरदार अशी अपील, चेंडू निर्धाव. पुन्हा चांगला फटका, गलीमध्ये खेळला गेला. नक्कीच एक धावसंख्या पोचली गेली आहे ती 23 या धावसंख्येवरती. हितेश नाईक अतिशय अनुभवी गोलंदाज. आणि नक्कीच पंचांचा इशारा नो बॉल, अतिरिक्त 2 धावा. धावसंख्या पोचली गेली आहे ती 25 या धावसंख्येवरती. आणि फ्री हिटचा चेंडू राहील. लक्षात ठेवा, आपला कुठलाही चेंडू नो असेल तर फ्री हिट असेल असा आयोजकांचा निर्णय आहे. कुठलाही चेंडू नो बॉलवरती फ्री हिट राहील. निश्चित एकदा पूर्ण दुसरे धावायचा प्रयत्न होत आहे. आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या पोचली गेली ती 27. फ्री हिटचा चेंडू होता आणि कव्हरमध्ये खेळाडू खेळला गेला. धावसंख्या झाल्या ती 27. चेंडू झाल्या 3. तिसरं षटक मैदानात चालू आहे हितेश नाईक यांचं. पुन्हा एकदा ऑफसाईड तेवढा चेंडू नक्कीच बघूया. चांगला खेळला गेला. मिड विकेटच्या वरून षटकार, अतिशय चांगला असा फटका. मिड विकेटच्या वरून षटकार ठोकला गेला. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. एकूण 7 धावा. पुन्हा एकदा उंचावून चढवला चेंडू नक्कीच. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. मिड ऑफच्या वरून षटकार ठोकला गेला आणि धावसंख्या पोचली गेली ती 40 या धावसंख्या. अगदी महागडे षटक ठरक आहेत हितेश नाईक यांचं.
पुन्हा एकदा गल्लीमध्ये खेळलेला चेंडू, बघूया किती धावा येतात आणि चौकार. पुन्हा एकदा जोरदार माझा प्रयत्न, जोरदार अपील फेटायला 55 षटक सम्राट इशारा आणि धाव संख्या पोहोचली ती 3 षटकानंतर. 2 गडी बाद 44. शेवटचं षटक, अंतिम षटक. चला शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन येतात ते अतुल. वैयक्तिक पहिलं षटक संघाकडून, चौथं षटक आणि स्ट्राईकला आहेत ते अमोल. जोरदार अशी अपील आणि निश्चितच चांगला चेंडू होता, डॉट चेंडू आणि हितेशाने रोखला गेला. फुलटच चेंडू आणि हा येतोय षटकार. अतिशय चांगलाचा फटका, मिड विकेटच्या वरून उडवलेला चेंडू, षटकार. आणि निश्चितच 4 धावा वाईट आणि 3 धावा पूर्ण केला, अशा एकूण 4 धावा आणि धाव संख्या पोहोचली गेली आहे ती 54. खराब चेंडू, धाव संख्या पोहोचली गेली 54. चेंडू झाले ते फक्त 2-4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आता. परत बघूया 4 चेंडूमध्ये किती धावा करतात इशिका 11 तरखड संघ. अतिशय चांगला असा चेंडू मिड ऑफ वरून मारलेला आणि हा जातोय चौकार. अतिशय चांगला असा चेंडू. असं नका बघू अहो येते मला लाज, केला शृंगार आज घातलंय असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा. ते तुझे मोर. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू खेळून काढला हितेशाने, मिड ऑफ वरून चौका ठोकला गेला आणि धाव संख्या पोहोचली 58. चांगला खेळून काढला होता चेंडू. पुन्हा एकदा लेग साइड तडवला चेंडू आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार.
आणि त्रिफलाची तोडवला अतुल यांनी आणि हितेश यांनी चांगली खेळायला फुल स्टॉप झाला. शेवटचा चेंडू आहे आणि 15 चेंडू 40 धावा पटकावल्या. हितेश यांनी अतिशय चांगली खेळी केली आपल्या संघासाठी. 15 चेंडूमध्ये 40 धावा पटकावल्या इशिका संघासाठी. हितेश गणेशकर यांनी अतिशय चांगली खेळी. असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी, हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. चला शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. चौथ्या षटकाची धावसंख्या पोहोचली गेली ती. आणि नवीन फलंदाज विकी पुन्हा एकदा चांगला फार केलेला आहे. मिड ऑनला चेंडू केलेला आहे. नक्कीच एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि साहजिकरित्या 2 धावा आणि धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 64 या धावसंख्येवरती. आणि 65 धावांचं आव्हान ठेवले सामना जिंकण्यासाठी इथे इशिका तरखडे या संघाने युवा स्पोर्ट वाघुले संघाला.
गणेशकर यांचा धावसंख्या पोचली गेली ती 5. जोरदार अपील फेटाळले पंचानी. चेंडू झाले ते 5. शेवटचा चेंडू 5 चेंडू 5 धावा आतापर्यंत. पहिलं षटक चालू आहे हितेश यांचं. ते चांगलाचा प्रहार उंचावून तेवढा चेंडू हा जातोय षटकार. चला गेले ती 11 या धावसंख्यावरती. युवा स्पोर्ट वाघोली संघाची 1 गडी बाद 11. जर सामना जिंकायचा असेल तर या 2 फलंदाज नक्कीच मैदानात राहायचे आहे. त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. सतीश आणि रुपेश आणि नवीन गोलंदाज येतात ते विकी. वैयक्तिक पहिल्या षटक संघाकडून, दुसरे षटक विकी. तर आता सुद्धा 65 धावांचा पाठलाग करत आहे ते युवा स्पोर्ट वाघोली संघ. आता 11 धावा झालेल्या आहेत आणि स्ट्राईकला आहेत ते सतीश. चला जास्त वेळ घेऊ नका पंच. पुन्हा एकदा चांगला कव्हरला खेळलेला चेंडू. निश्चित एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया. आणि निश्चितच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 3 या धावसंख्यावरती. धावसंख्या झाली ती 13. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये झेल होऊ शकते. इथे महेश यांच्याकडे झेल होता. झेल पकडता आला नाही आणि निश्चितच 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या पोचली गेली ती 14. चला जितू 11 पापडी या संघाचा कर्णधार इकडे यायचा आहे. जितू 11 पापडी. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या पोचली गेली ती 15. आता सुद्धा 50 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अति चांगला फटका. लेग साईन तळवला चेंडू. नक्कीच आणि जर्सी नंबर 18 विराट कोहली नक्कीच तुम्हाला मैदानामध्ये दिसतो. 18 नंबर जर्सी. 30 जर्सी घातली आहे. 18 नंबर रुपेश. आणि IPLच्या इतिहासामध्ये बघितलं गेलं तर नक्कीच ज्या सर्वात जास्त जी शतक मारलेला खेळाडू आहे तो म्हणजे आपला विराट कोहली. 8 शतक आतापर्यंत त्यांनी मारलेले आहेत IPLच्या पूर्ण कारकिर्दीत. पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये आणि पंचांचा इशारा वाईट. आणि
पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव होते आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 20. आणि IPLच्या कारकिर्दीत सर्वात जास्त जो धावा ज्या खेळाडूंनी केला आहे तो म्हणजे क्रिस्टोफर गेल यांनी 175 धावा पटकावल्यात IPLच्या सीझनमध्ये. आणि सर्वात षटकारसुद्धा एका ज्या मॅचमध्ये मारलेला आहे 17 षटकार, तो सुद्धा रेकॉर्ड क्रिस्टोफर गेलच्या नावावरती आहे. गेल यांची अतिशय चांगली अशी खेळी असते. नक्कीच 17 षटकार एका इनिंगमध्ये खेळले गेलेले आहेत आणि त्याच सामन्यामध्ये 175 धावा पटकावल्यात. आणि IPLच्या रेकॉर्ड त्यांनी केलेल्या का सर्वात जास्त धावा 175 धावा ज्या खेळाडूंनी केलेल्या आहेत तो म्हणजे क्रिस्टोफर गेल हा खेळाडू वेस्ट इंडिजचा. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, षटक संपलेला आहे. 2 षटकांतर धावसंख्या पोचली आहे ती 21. 2 षटकांतर 1 गडी बाद. युवा स्पोर्ट वाघोली संघ धावसंख्या 21. आगाही करायचं आहे. 12 चेंडूमध्ये 44 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी युवा स्पोर्ट वाघोली या संघाला. IPLचा सीझन चालू आहे. IPLच्या काही गोष्टी तुम्हाला आम्ही सांगत आहेत. आणि सर्वात जास्त धावा ज्या संघाने केलेल्या आहेत तो म्हणजे सनरायझर्स हैदराबाद 286. आत्तापर्यंत ज्या हायेस्ट धावा आहेत त्या म्हणजे सनरायझर्स हैदराबाद यांच्या नावावरती आहेत 286 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू कव्हर मारा नक्की हितेश यांच्या हातामध्ये जेल. आणि नक्कीच रुपेश हे बाद झालेले आहेत. चांगला खेळी खेळत होता रुपेश. षटकार, चौकार आणि वैयक्तिक 6 चेंडू 11 धावा पटकावला त्या रुपेशांनी. आणि अतुल यांनी लेग साईड तेवढा चेंडू नक्कीच बघूया किती धावा येतात. आणि इथे झेल बाद. गोलंदाजाची बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेले आहेत अतुल आणि रुपेश. पुन्हा एकदा बघू हॅट्रिक होते का आजच्या दिवसाची. आणि हॅट्रिक सुटली गेली. आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक झाली असती जर झेल पकडला असता महेश यांनी तर नक्कीच हॅट्रिक झाली असती गोलंदाजाच्या नावावरती. कारण गोलंदाजासाठी इकडे भरपूर बक्षीस आहेत आमच्याकडे. आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 22. अतिशय चांगलाचा फटका बघूया सतीश यांच्या बॅटमधून निघालेला. आणि दर्शन तिकडे कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि गडी बाद. आहे काला तुझे गालावरती तेरे को क्या सांगने का और क्या बोलने का माझा तुझ्यावर आलाय दिल तेरे को क्या सांगने
त्याचा कर्णधार त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचा आहे. पुन्हा जोरदार मारचा प्रयत्नामध्ये आणि गोलंदाजीला ते दर्शन डबके अतिशय अनुभवी गोलंदाज. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे? पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलवरचा चेंडू दर्शन यांचा आणि एकदावर समाधान. धावसंख्या बुतली गेली ती 25 आणि नक्कीच सामना विजया दिशेने इशिका 11 संघ. यानंतर होणारा सामना 3 षटकाचा राहील. इशिका 11 विजयी झाला आणि जितू 11 या संघामध्ये. आणि पुन्हा एकदा एकच धावावर समाधान. इकडे बसून रे ना काय काय आणत तुम्ही धावेला काय जाते पाणी घेऊन इकडे गाडी घेऊन काय आणत असल्यावर बरा पडते. अमोल यांच्याकडे या ना अप्रतिम झेल जोरदार टाळ्या होत्या झेलसाठी. अप्रतिम एंट्री कर केली नाही याला एंट्री कर. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू खेळला गेला. निश्चित एक धाव पूर्ण आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 27. चेंडू आहेत ते फक्त शेवटचा चेंडू. आणि विजयी झाले तो इशिका 11 तरकड संघ. विजयी संघाचा अभिनंदन, हारले संघाचं कौतुक. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेला तो म्हणजे हितेश गणेशकर यांनी यायचा आहे.